नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण बनवणार आहोत तिळगुळाचे लाडू. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे आपण अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे, 7-8 बदाम, 7-8 काजू घेतलेले आहेत, 5-6 वेलची घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला कुटून घ्यायचे आहेत. 1/4 वाटी गूळ आहे जवळपास, तो मी दाबून भरलेली आहे वाटी गुळाची. आणि 1 वाटी आपण भाजून घेतलेले तीळ आहे. शेंगदाणे ड्रायफ्रूट आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेले आहेत. गूळ जो आहे तो सुरीने चिरून घेतलेला आहे. पॅन आपण चढवलेला आहे गॅसवर. त्याच्यात 1 चमचा आपण तूप टाकलेला आहे आणि त्याच्यात आपण गूळ टाकून घ्यायचं आहे. 2 चमचे पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर मग मंद गॅसवर आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. तर बघा, साधारण मला जर वेळेनुसार सांगायचं झालं तर 10 मिनिटं लागलेले आहेत पाक बनवण्यासाठी. तर बघा, इथे आपण 1 चमचा पिठी साखर सुद्धा त्यात घातलेली आहे. तुम्हाला ऑप्शनल आहे, घालायची असेल तर घाला, नाहीतर नाही टाकलीत त्यात पिठी साखर तरी चालेल. आता आपण पाक जो आहे तो चेक करून घेतोय 10 मिनिटानंतर. आपण इथे अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाक टाकून बघतोय आणि काही सेकंदानंतर तो पाक हातात घ्यायचा आहे. त्याची गोळी बनवून बघितलेली आहे बघा. आणि आता टॅप करूयात तिला. अशा प्रकारे आवाज आला आणि पाक असा तुटायला लागला की समजायचं आपला पाक जो आहे तो रेडी आहे. आता याच्यामध्ये आपण तीळ, शेंगदाणे, ड्रायफ्रूट आणि वेळ सर्व टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. किंवा गॅस बंद करून तुम्ही हे सर्व पदार्थ गुळामध्ये टाकलेत तरी सुद्धा चालणार. आता आपण काय करणार आहोत, तर एका प्लेटमध्ये आपण बनवलेलं सर्व मिश्रण काढून घेणार आहोत. चमच्याच्या साहाय्याने छोटे छोटे पीस जे आहेत ते बाजूला करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या हाताला चटका बसणार नाही. आता हातावर आपण तूप लावून घ्यायचं आहे आणि बाजूला जे आपण चमच्याच्या साहाय्याने मिश्रण केलेलं होतं ते थोडंसं थंड होतं, मग त्याचं लाडू वळायला सोपं जातं. म्हणून अशा प्रकारची ट्रिक मी इथे वापरलेली आहे आणि फटाफट लाडू जे आहेत ते वळून घेतलेले आहेत. अशा प्रकारे माझे तिळगुळाचे लाडू आज मी बनवले. एक टिप सांगते तुम्हाला, ज्या गॅसवरून आपण पॅन खाली उतरवला होता, ही जी मिश्रणाची प्लेट आहे ती आपण त्याच फ्लेमवर ठेवून द्यायची, जेणेकरून फ्लेम गरम असल्या कारणाने आपलं मिश्रण जे आहे ते गरमच राहतं, थंड होत नाही. कारण थंड झालं तर लाडू वळणं अशक्य आहे. चला तर मग आता थांबते इथे. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. आणि माझे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.